नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी मॅथ्स सेकंड रिव्हिजन टॉपिक नंबर 3 सर्कल. सर्कलचे जवळजवळ 12 आपण लेक्चर्स पूर्ण केलेत. सगळं डिटेलमध्ये सगळे प्रॉपर्टीज पहिल्यापासून त्या लेसनमध्ये ज्या ज्या प्रॉपर्टीजना आपल्याला लर्न करायचे होते त्या सर्व प्रॉपर्टीज आपण शिकलो आहे. त्याच्यावरच्या एक्झाम्पल्सही सराव केलो आहे. आता आपण CETच्या दृष्टिकोनातून रेग्युलर 10वीच्या मुलांना थोडीशी उजळणी व्हावी, ज्यांना CET द्यायचे आहे त्या मुलांनाही त्याचा उपयोग व्हावा, या सर्कल या लेसनमध्ये जास्त प्रॉपर्टी असणारा तो धडा आहे. पहिल्यांदा सर्कल, त्यानंतर टँजंट परपेंडिक्युलर टू द रेडियस, टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द एक्सटेरियर पॉईंट ऑफ द सर्कल, वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेल्या 2 स्पर्शिका, त्यानंतर आंतरलिखित कोन, एकाच कंसातील आंतरिक कोन, अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोन, चक्रीय चौकोन, जीवांचे बाह्यविभाजन, आंतरविभाजन यासारख्या विविध गुणधर्माने आपण त्याच्यावरच्या एक्झाम्पलचा सराव केलेला आहे. आता आपण त्याच लेसनमध्ये जो MCQचे जे प्रश्न आहेत ना, त्या प्रश्नांच्या अनुषंगाने थोडीशी चर्चा आपण करणार आहोत. त्या रेग्युलरची मुलं तो प्रॉब्लेम सेट सॉल्व करायला घेतील आणि मग त्यांना त्या प्रत्येक पॉईंटच्या दृष्टिकोनातून तो भाग पूर्ण करत जाता येईल असा तो भाग आहे. ओके. प्रॉब्लेम सेट 3मध्ये काही क्वेश्चन्स आहेत. तसेच प्रश्न परीक्षेमध्ये आलेत किंवा त्यासारखेच प्रश्न परीक्षेमध्ये मी पाठीमागच्या पेपरमधलेही काही प्रश्न काढलेत की ते बरेच पॅरलल आहेत. त्यामुळे आपण याच्यावरती जरा जास्त सराव घेणार आहोत. याचा MCQ टाईपचा क्वेश्चन्स येतील. 4 अल्टरनेटिव्ह आन्सर्स आर गिवन फॉर ईच क्वेश्चन्स अँड यू फाइंड आउट देअर वन इज करेक्ट आन्सर इज देअर. हां. 2 circles of radius 3.5, 5.5 and 3.3 respectively. What is the distance between two centers? तिथं 2 वर्तुळ आहेत आणि त्या 2 वर्तुळांच्या मध्ये 2 वर्तुळांच्या ज्या त्रिज्या दिलेत त्यांनी बघा. त्रिज्या आहे, एक आहे 5.5 सेंटीमीटर आहे आणि सेकंड रेडियस आहे ती 3.3 आहे. मग ते सर्कल्स असे आहेत रिस्पेक्टिव्हली इच अदर. दे आर टच टू इच अदर. They how touch to each other not given. You think about this. And what is the distance between their centers? 2 वर्तुळ आहेत ती परस्परांना स्पर्श करतात एवढीच माहिती दिली आहे. आणि मग तुम्ही त्याच्यामधलं अंतर किती असेल यासाठी 4 ऑप्शन्स दिलेत. त्यापैकी कोणत्या ऑप्शनला तुम्ही चॉईस कराल असा भाग होता. 4 ऑप्शनल्स काय आहेत बघा. 4.4 cm फर्स्ट ऑप्शनल आहे. सेकंड 8.8 cm हा ऑप्शनल आहे. थर्ड आहे 2.2 cm असा आहे. त्यानंतर आहे चौथा ऑप्शनल आहे हा 8.8 और 2.2 cm. हे असं त्यांचे 4 ऑप्शनल्स आहेत. देर आर 2 सर्कल्स विच आर टचेस टू इच अदर. दे हाऊ टच यू कन्सिडर दॅट केसेस. कसं काय एकमेकांना टच करतील ते सर्कल्स एकमेकांना बाहेरून स्पर्श करतील की आतून स्पर्श करतील किंवा कसे टच करतील हे तुमचं तुम्ही कंडिशन बघा. म्हणून मग समजा की तुम्ही असा विचार केला, हे सर्कल आहे 5.5चं आणि हे सर्कल आहे 3.3चं आणि मग इथं सेंटर्स आहेत. इथं हे 5.5 आहे आणि मग हे 3.3 आहे. आता किती होणार? तुम्ही आता आन्सर किती घेणार? 8.8 घेणार. बट देर इज नॉट गिव्हन देअर these 2 सर्कल्स आर टचेस एक्सटर्नली. असं दिलेलं नाही आहे. ती 2 वर्तुळे एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात असं त्यांनी सांगितलेलं नाही आहे. तरी तुम्ही ही केस विचारात घेतली, ठीक आहे. अँड हाऊ दे आर टचेस? सेकंड केस. इन सेकंड केस दे आर टचेस इन धिस वे ऑल्सो. दे आर इंटरनल टचिंग. फर्स्ट रेडियस, सेकंड सेंटर P and Q and that is equal to difference in between these two means 5.5 and that is the 3.3. आता त्याचा डिफरन्स येणार 2.2 येणार बघा. ह्याच्यातून 2 गेले, ह्याच्यातून 2 गेले. आता दे आर टचेस इंटरनली. मग आता या प्रश्नामध्ये तिथं असं दिलं पण नाही आहे. ते एक्सटर्नल टच करतात, बाहेरून स्पर्श करतात असंही सांगितलं नाही, आतून स्पर्श करतात असंही सांगितलं नाही. ह्या दोन्ही कंडिशन्सना आपल्याला विचारात घेऊन उत्तर लिहावं लागेल. आता दोन्ही कंडिशनमधलं उत्तर हे काय प्रश्नच नाही. हे बाह्यस्पर्शी, हे आंतरस्पर्शी. आणि आता मात्र आपल्याला कंडिशन नाही दिल्यामुळं ह्या दोन्ही कंडिशनचा विचार करावा लागेल आणि ह्या उत्तराला चॉईस करावं लागेल. डी पर्याय 8.8 और 2.2.
ह्या दोन्ही कंडिशनचा विचार आपल्याला ह्या सर्कलच्या टचिंग फिनॉमिना जो आहे, when two circles are touched to each other externally, then the distance between the two centers, distance PQ, is equal to capital R plus R. And when they are touches, the distance D is equal to capital R, म्हणजे मोठ्या रॅडियसमधून लहान रॅडियस वजा करायची असते. जेव्हा पर्टिक्युलरली असा प्रश्न आला असता की दोन वर्तुळे बाह्यस्पर्शी आहेत तेव्हा हे उत्तर घेतलं असतं, ते दोन्ही वर्तुळे आंतरस्पर्शी आहेत तेव्हा हे उत्तर घेतलं असतं. पण आता त्यांनी टचिंग फिनॉमिना आपल्यावर सोपवलं त्यांनी. यू कन्सिडर, यू थिंक अबाउट दिस, हाऊ दॅट टचेस. मग तिथं आता दोन्ही ऑप्शनलचा आपल्याला विचार करावा लागेल. व्हेन दे टचेस एक्सटर्नली 8.8, व्हेन दे टचेस इंटरनली दॅट इज 2.2. ह्या दोन्ही कंडिशन्सना उत्तर देणारं हे फोर्थ म्हणजे डी पर्याय हे या प्रश्नाचं उत्तर असेल. हा सर्कलवरच्या सोप्या संकल्पनेवर आधारित, व्हेन टू सर्कल्स टचेस एक्सटर्नली अँड इंटरनली अँड मेक द addition of radius and subtraction of radius in two conditions we have to be considered here. आपल्याला दोन्ही कंडिशनचा विचार करून इथं त्या त्रिज्यांची बेरीज एकदा आणि वजाबाकी एकदा करायची होती. असा हा पहिला प्रश्न होता. क्वेश्चन नंबर 2 मध्ये जाऊया. बघा बरं कसा प्रश्न आहे आता. हा टचिंग सर्कलच्या फिनॉमिनावरतीच आधारित असे ते प्रश्न आहेत. सर्कल्स, these two circles touch to each other. हां, तुम्ही सर्वजण गणिताचा आनंद घेताय, गणित बघताय चांगल्या रीतीनं, आपल्या मित्रांना शेअर करताय, करत राहा. चॅनलला सबस्क्राईब करताय तेही करा. आमचा आनंद वाढवत आहे याबद्दल परत एकदा धन्यवाद. पालक बंधू भगिनींचे आभार. मुलं अभ्यासच करतात, वही पेन घेऊन बसतात की नाही बघा. टू सर्कल्स इंटरसेक्ट each other such that each circle passing through the center of the other. Distance between two centers is 12. Then what is the radius of each circle? आता तुम्ही जरासं त्याची कंडिशन बघा कशी सांगितली त्यांनी. टू सर्कल्स आर इंटरसेक्ट इच अदर. टू सर्कल्स, क्वेश्चन नंबर 2, दोन वर्तुळे आहेत, दे आर इंटरसेक्ट इच अदर सच वे दॅट दे आर पासिंग थ्रू द सेंटर्स. अशा रीतीने इंटरसेक्ट होतात की त्यांचे ते दोन्ही सर्कल्सना सेंटर्सच्या मधून जातात. ते दोन सर्कल्स एकमेकांना त्या एकमेकांच्या इंटरसेक्ट होतात आणि त्या सेंटरमधून जातात. आणि त्याच्यामधलं अंतर जर 12 असेल तर रॅडियस किती होईल. तुम्हाला हे असं फिगर काढावं लागेल. हे एक सेंटर आहे आणि सेंटर, ह्याच सेंटरमधून दुसरं सर्कल जातं आणि त्यामुळे ते इंटरसेक्ट होतं. नॉट टचेस, दे आर इंटरसेक्ट टू इच अदर. आणि हे जे डिस्टन्स आहे हे 12 आहे. मग त्याचं रॅडियस किती असेल. अर्थातच हे डिस्टन्स घेऊन सर्कल काढावं लागेल. हे डिस्टन्स त्या सेंटर, दोन्ही सेंटरमधून जात असणारा त्याचं रॅडियस किती असणार सांगा आता. 12 असणार आहे. त्याच्यामध्ये 4 ऑप्शनल्स होते. 6 cm, 12 cm, 24 cm. वी कॅन से असे दोन सर्कल्स जेव्हा एकमेकाच्या सेंटरमधून जातात आणि एकमेकांना इंटरसेक्ट होतात तेव्हा ही असणार आहे ती रॅडियस असणार आहे, त्रिज्या असणार आहे. आणि ही पण त्याची रॅडियस होणार आणि म्हणून त्यांच्या केंद्रामधलं जे अंतर आहे आता तेच म्हणजे रॅडियस असणार आहे. आलं लक्षात. हे रॅडियस जे आहे ही ह्या दोन सेंटरमधलं अंतर असणार आहे. ते त्यांनी 12 दिले. अ सर्कल टचेस द ऑल साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. अ सर्कल टचेस टू द ऑल साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. दॅट पॅरलेलोग्राम मस्ट बी, बोला, इट मस्ट बी रेक्टँगल, रॉम्बस, स्क्वेअर अँड ट्रॅफिझम. जर तो सर्कल टचेस टू द ऑल साइड्स ऑफ द पॅरलेलोग्राम, ह्या एक समांतरभुज चौकोन आहे आणि त्याच्या सर्व बाजूनं तो स्पर्श करून जातोय. इथला भाग असा होता, टँजंट सेगमेंट ड्रॉन्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. हे टँजंट सेगमेंट्स. आणि हा असा जेव्हा असेल तेव्हा तो काय असणार सांगा. रॉम्बस असणार, समभुज चौकोन असणार. पर्याय क्रमांक 2 चा आपल्याला विचार इथं करावा लागेल. आलं लक्षात. आता लेंथ ऑफ टँजंट ड्रॉन फ्रॉम अ पॉईंट, length of tangent drawn from a point which is at a distance 12.5 cm from the center of the circle is 12 cm. Find the diameter of the circle. हा प्रश्नाचा अर्थ जरा नीट लक्षात येतो का बघा. तुमच्या प्रॉब्लेम सेटमधला तो प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 4 प्रॉब्लेम सेटमधला प्रश्न आहे. मराठीमध्ये बघा. एका वर्तुळाच्या केंद्रातून 12.5 सेमी अंतरावरील एका बिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी 12 सेमी आहे.
एका वर्तुळाच्या केंद्रापासून 12.5 सेमी अंतरावरील एका बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी 12 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती असेल? त्याचे 4 पर्याय आहेत, 25, 24, 7, 14. आता त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने अगोदर फिगर काढूया, तिथं प्रॉपर्टीज वापरूया आणि मग आपण त्या आन्सरचा विचार करूया. असं अंदाजे उत्तर काढून चालणार नाही. हां, वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी 12.5 आहे. स्पर्शिका खंड हा 12.5 सेंटीमीटर अंतरावरती तो काय आहे सांगा बरं? हां, एका वर्तुळाच्या केंद्रापासून 12.5 सेंटीमीटर अंतरावरील बिंदूपासून काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी 12 आहे. वर्तुळाच्या केंद्रापासून 12.5 सेंटीमीटर अंतरावर 12.5 आणि काढलेला स्पर्शिका खंड जो आहे त्याची लांबी 12 सेमी आहे. हा स्पर्शिका खंड, हे केंद्र, हे ए, हा स्पर्शिका खंड आहे 12.5 हे 12 आहे. आणि मग आपल्याला ह्याचं डायमीटर किती असेल असं विचारलं आहे, याचा व्यास किती असेल असा प्रश्न आहे. एक एक प्रॉपर्टी लर्न करूया. हे रेडियस जे असणार, हे रेडियस परपेंडिक्युलर टू द टँजंट असणार, म्हणजे इथला कोण हा 90 असणार, बरोबर ना? अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. त्यानंतर हा जो 12.5 केंद्रापासून 12.5 सेंटीमीटर अंतरावरती तो पी बिंदू आहे आणि तिथून काढलेला हा टँजंट सेगमेंट आहे, हा स्पर्शिका खंड आहे, त्याची लांबी 12 सेमी आहे. आणि आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. कसं सॉल्व करूया सांगा आता? बोला, कसं सॉल्व करूया? अर्थातच 90चा हा राईट अँगल ट्रायंगल आला, सर्कलची प्रॉपर्टी पण यूज केलो. अर्थातच कोणती प्रॉपर्टी यूज करायला पाहिजे आता? परत एकदा पायथागोरस. अगदी बरोबर. पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग म्हणजे 12.5चा वर्ग करूया. त्यानंतर रॅडियसचा वर्ग, हे परपेंडिक्युलर साईड एक रॅडियस असणार आहे आणि ही असणार आहे, हे असे असणार आहे. आता 12.5चा वर्ग कसा करणार? 12.5चा वर्ग करताना 12 गुणिले तुम्हाला 45चा वर्ग करताना कसं करायला सांगितलं होतं बघा. 5चा वर्ग 25 करा, 4च्या पुढची संख्या 5, 4 5 20. तसं इथं 5चा वर्ग 25 करा, दशांश आहेच द्या आणि 12च्या पुढच्या संख्येनं करूया. 13 गुणिले 12, 13 गुणिले 12, 12 त्रिक 36, 12 एक्के 12 आणि 3 15, 156.25 आहे ना. तुम्ही 12.5 गुणिले 12.5 करून बघा. किंवा एकक स्थानी 5 असताना एक आयडिया वापरायची असते. समजा तुम्हाला 85चा वर्ग करायचा असेल तर 5चा वर्ग 25 आणि 8च्या पुढची संख्या 9 असते, 9 8 ते 72 करायचं. 72चे 25 एकक स्थानी 5 असताना हे करण्याची एक टेक्निक होतं, एक आयडिया होती. आपण मागच्या तासाच्या वेळेला पण हिला बघितली होती. 12 गुणिले 13, 12 त्रिक 36, 12 एके 12 आणि 3 15, 156.5 हा आर वर्ग आला. त्याच्यानंतर आपल्याला इथं आर वर्ग, 12चा वर्ग तुम्हाला सर्वांना माहीत आहे, 12 गुणिले 12 ह्यांचा गुणाकार करूया. सॉरी, गुणाकार नाही करणार आता, याची वजाबाकी करायला पाहिजे. 156.25 वजा 144.00 याची सबट्रॅक्शन करून देऊया. 156.25 आणि 144.00 हे येणार 25 आहे तसे येणार 2. आता हे बघा 12.25 आलं बघा. 12.25 बरोबर आर वर्ग. आता जसं 45चा वर्ग करताना 5चा वर्ग 25 करायचं आणि 4, तसं आता 25साठी 5 लिहायचं आणि 20 ही संख्या 4 गुणिले 5 असून पडल्या, त्याची लहान संख्या घ्यायची. तसं इथं काय ना सांगा, याच्यासाठी 5 येणार. आर वर्ग बरोबर 5.12 कोणापासून बनले बघा बरं? 3 गुणिले 4 पासून बनले. त्यातली लहान संख्या घ्यायची आता वर्गमूळ घेताना. ह्याचं वर्गमूळ येणार आहे 3.5, 3.5. रॅडियस इज इक्वल टू 3.5 होणार. 12.25, 12चे 25 कोणाचा वर्ग आहे? तर 35चा वर्ग आहे. मग 12.25 वर्गमूळ येणार 3.5. आता याची रॅडियस आली 3.5. रॅडियस आल्यानंतर त्याचा व्यास काढायला पाहिजे. व्यास कसं करणार सांगा? व्यास डी बरोबर 2 टाइम्स रॅडियस, दॅट इज 2 × 3.5
3.5 एक्के 3.5, 3.5 दोन्ही शुअरली तो 7 असेल. अशा रीतीनं पायथागोरसच्या प्रमेयाचं नीट ॲप्लिकेशन करून आपल्याला एक मोठं सम म्हणजे 3 किंवा 4 गुणांचा समसुद्धा असा हा 1 मार्कासाठी आपल्याला सॉल्व करायचा होता. यामधून एक बेस्ट रिव्हिजन होते रेग्युलरच्या मुलांचे सुद्धा, ज्यांना CET परीक्षा द्यायची आहेत त्यांचीही चांगली उजळणी होईल. त्यासाठी हे पुन्हा एकदा बघा कसं आपण सॉल्व केलं. परत एकदा बघा, हे 12.5 सेंटीमीटर अंतरावरती P बिंदू होता, A बिंदू होता, त्यापासून एक टँजंट सेगमेंट काढली होती, ती जी 12 होती, आणि त्याची रॅडियस काढण्यासाठी आपण हे राईट अँगल ट्रायंगल पायथागोरसचं प्रमेय वापरलं. 12.5चा वर्ग केला, यांची वजाबाकी केली, 12.25 आलं, 12.25 वर्गमूळ 3.5 येणार, आणि ह्या रीतीने आपल्याला त्याचं जी रॅडियस आहे मिळाली, रॅडियसनंतर त्याचा व्यास काढता येईल. असा हा भाग होता. अगदी तुम्हाला सोपं पण हे गणित 1 मार्काला कसं सॉल्व करायचं, ज्यांचं गणितातली अध्ययन गती अतिशय चांगली आहे, म्हणजे ज्यांची वेगवान गणितं सोडतात त्या मुलांसाठी हे गणित ह्याच्यापेक्षा सोपं असं सोडवायचं होतं. तुम्हाला पायथागोरसचं त्रिकूट माहिती आहे का बघा. आता त्रिकूट कोणती होती, 3, 4, 5 ही माहिती आहे, त्यानंतर 6, 8, 10 ही माहिती आहे. त्यानंतर हे कुठंतरी येऊन गेलं होतं. उदाहरण सांगतो तुम्हाला, 25, 24, 7, 24, 25 ऐकलं होतं का तुम्ही? 7, 24, 25. इथं 25चा वर्ग, 24चा वर्ग 576, 7चा वर्ग 49, याची बेरीज केला तुम्ही तर 625 येते. 7, 24, 25 सुद्धा पायथागोरसचं ट्रिपलेट आहे. मग हे गणित कसं तयार झालं होतं, ह्याचं निम्म केलं आहे 12.5, ह्याचं निम्म केलं बघा 12, हे बघा हे 12.5, 12. मग उत्तरात ह्याचं पण निम्म येणार ना, ह्याचं 3.5 येणार. 7, 24, 25 याचं निम्म 3.5, 12 आणि 12.5. मग डायरेक्ट आपल्याला ह्याचं उत्तर पायथागोरसच्या ट्रिपलेटवरनं पण 3.5 घेता येत होतं. 3.5 आणि 3.5 7 हा त्याचा व्यास होणार होता. तुम्ही ह्याच्या दुप्पट करून सुद्धा पायथागोरस ट्रिपलेट असतं, जसं की 7 दोन्ही 14, 24 दोन्ही 48 आणि 25 दोन्ही 50. हे सुद्धा पायथागोरसचं ट्रिपलेट होतं. ह्याचं 25चं निम्म 12.5, 24चं निम्म 12, 7चं निम्म 3.5. अशा रीतीने सुद्धा आपल्याला हे गणित अगदी सहजपणे सॉल्व करता येण्यासारखं होतं. तुम्ही जरा असं परत एकदा समजून घ्या. गणित महत्त्वाचं होतं, सोपं होतं, पण वाटताना ते तसं थोडंसं चॅलेंज पण त्याच्यामध्ये होतं. थोडीशी धडपड आपल्याला ट्राय टू अंडरस्टँडसाठी करायला पाहिजे होतं. ते करायला पाहिजे सर्वांनी. गणित म्हणजे काही मुलांची शंका असेल, गणित सोपं आहे ना, अवघड आहे असं म्हणतात बाकीचे, म्हणतात त्यांना वाटतं तसं, पण गणितामध्ये थोडंसं तर कोणा चॅलेंज असलं पाहिजे, त्याशिवाय तो विषय तेवढा इंटरेस्टिंग म्हणजे राहणार नाही. ओके बाळांनो, यानंतर टू सर्कल्स टचेस एक्सटर्नली, हाऊ मेनी कॉमन टेंजंट्स कॅन बी ड्रॉन देअर. टू सर्कल्स टचेस एक्सटर्नली, टू सर्कल्स टचेस एक्सटर्नली, हा एक सर्कल आहे. सेकंड सर्कल असा आहे, आणि ह्या हाऊ मेनी कॉमन टँजंट्स इथं काढायच्या होत्या. कॉमन टँजंट म्हणजे काय, सामायिक स्पर्शिका. सामायिक स्पर्शिका कशी काढता येईल हे बघा. ही एक सामायिक स्पर्शिका काढू शकतो आपण, दोन्ही वर्तुळांना सामायिक असणारी. सामायिक म्हणजे दोन्हीकडे कॉमन असणे. एखादी भिंत घराची कशी कॉमन असते तसं याच्यामध्ये सामायिक स्पर्शिका ही आपल्याला अशी काढता येईल. हे बघा, ही एक सामायिक स्पर्शिका आहे, अशी काढता येईल. ही एक दोन्हीला कॉमन असणारी. समजा तुम्ही अशी एक स्पर्शिका काढू शकता इथं. हे बघा, अशी एक कॉमन, दोघांना पण कॉमन असणारी अशी एक स्पर्शिका, अशी एक स्पर्शिका आपण काढू शकतो, LM. आणखीन एखादी स्पर्शिका आपल्याला कशी काढता येईल बघा बाळांनो, जरासा विचार करून कसं आपल्याला ही स्पर्शिका आणू शकतो याच्यामध्ये. ही सुद्धा एखादी स्पर्शिका असली तर ही दोन्हीही स्पर्शिका अशी जाणार बघा. ही पण ह्या दोन्ही वर्तुळाची कॉमन स्पर्शिका होणार आहे. मग सांगा मला, व्हॉट इज आन्सर फॉर धिस. ही जी कॉमन टँजंट्स आहे ही अशी आपल्याला स्पर्शिका मिळवता येते. त्यामुळे इथं कॉमन टँजंटचं जे आन्सर आहे, हां, अशा रीतीनं आपल्याला हाऊ मेनी कॉमन सर्कल्स, कॉमन टँजंट्स वी कॅन ड्रॉ हिअर, वी कॅन फाइंड आउट धिस. ही पण सामायिक आहे, ही पण सामायिक आहे, ही पण सामायिक आहे. अशा रीतीनं त्या वर्तुळाला 3 सामायिक स्पर्शिका काढता येतील. त्याचं ऑप्शनल आपल्याला तो घ्यायचा होता. आलं लक्षात सगळ्यांच्या? हां, कॉमन टँजंट हा फिनॉमिना समजून घ्यायचा होता थोडासा. चॅनलला सबस्क्राईब करत आहात, आमचा आनंद वाढवत आहात, नीट लक्षपूर्वक ऐकत आहात, त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं धन्यवाद.
आपण शाळेपासून दूर आहोत. थोडंसं 10वीच्या मुलांना परत सांगतो आहे की मी आपण 9वीचेही सगळे तास पूर्ण करतो आहे. 9वी पण जरासं लेक्चर्स तुम्ही त्या बघा की जेणेकरून तुम्हाला सेतू ब्रिज करतासुद्धा त्याचा पुरेपूर उपयोग होईल. सेतू ब्रिज करतासुद्धा आपले जे पेपर्स वगैरे आहेत तेही सॉल्व करता होतं. आपण सध्या जरासं CETच्या हे जरा फीडबॅक करून घेऊया आणि पुन्हा आपण सेतू ब्रिजच्या 3ही प्रश्नपत्रिका परत एकदा समजावून घेणार आहोत. तेव्हा आपण ते बघूया. Angle ACB is inscribed arc. Angle ACB is inscribed in arc ACB with center O. Angle ACB is 65 degree. Find the major arc ACB. Angle ACB is 65 degree. Then find the major arc. तो प्रश्न कसा सांगितला आहे बघा जरासं. मराठीमध्ये पण असं सांगितलं आहे. मराठीच्या बुकमध्ये असं आहे बघा. हां, ओ केंद्र असलेलं एक वर्तुळ आहे, त्याचा कंस ACB आहे, त्याच्यामध्ये कंस ACB हा अंतर्लिखित झाला आहे. जर ACBची माप 65 असेल, माप कंस ACBचं माप किती असेल? समजलं का बघा जरासं. तो प्रश्न जरा नीट समजला की तुम्हाला स्वतःला त्याचं फिगर काढता आलं पाहिजे. प्रश्न नीट समजल्यानंतर स्वतःला त्याची फिगर राईटली बनवता आली पाहिजे. बघूया तर मग काय फिगर आहे त्याची, कशी बनवूया. हां, तो जो अँगल आहे त्याचं नाव काय दिलं बघा. हां, ACB. ACB हा अँगल आहे. हां, अँगल ACBचं मेजर आहे ते 65 डिग्री आहे. हा 65चा आहे. हा, आणि आपल्याला काढायला सांगितले हा आर्क ACB काढायला सांगितलं बघा. हा बाहेरचा आर्क सगळा. हां, तो कसा काढायचा, त्याचं माप कसं काढता येईल असा भाग होता. हां, बघा जरासं कसं काढूया. हा दिला आहे आणि ह्या आर्कचं मेजर आपल्याला काढायचं आहे. आता हे ACBवरून आपल्याला आर्क AB काढता येईल किंवा ह्याला आपण X घेतलं समजा. हा AXBचं मेजर आपल्याला काढता येईल. तर कसं काढता येईल? हा जो यासाठी तुम्हाला स्वतःला थोडीशी अशी प्रॅक्टिस करून घ्यायची आहे अशा समसाठी. हा जो कोन ACB आहे तो इन्स्क्राइब्ड अँगल आहे. इट इज हाफ ऑफ त्याच्यामध्ये सापडलेला जो आर्क आहे, मेजर आर्क माप कंस AXB याच्यातून निम्मा असणार आहे. ह्याचं माप 65 आहे. हे 102 आहे. हा आहे तसं राहणार. 65ला गुणिले 2 होणार. याचं उत्तर येणार आहे 130 अंश. म्हणजे या कंसाचं माप आता 130 अंश येणार आहे. या कंसाचं माप आपल्याला कंस हा काढायला सांगितलं नाही. आपल्याला कंस काढायला सांगितलं आहे तो हा बघा ACB हा विशाल कंस काढायला सांगितलं आहे. सांगा आता याचं उत्तर काय येणार. त्याचे ऑप्शन्स बघा काय दिले त्यांनी. तुम्ही इमॅजिन करा. 65च असेल, 130 असेल. कुठल्या कंसाचं माप काढायला सांगितलं बघा. A पासून C पासून B पर्यंत. A पासून B पर्यंत म्हणले हाच कंस आला फक्त, किंवा तुम्ही त्याला AXB म्हणा. हा लघु कंस आला. A पासून सुरू होणार, Cच्या दिशेने वाढणार आणि Bवर जाऊन थांबणारा हा कंस होता तो ACB होता. ह्या कंसाचं माप हा सांगा बघूया काय येणार. ह्याचं उत्तर काय येणार आता. मग कसं काढणार आता. तुमचे 4 ऑप्शन तुमच्या बुकमध्ये दिलेत. हां, टोटल वर्तुळ कंसाचं माप किती असणार आहे 360. 360 मधनं हा एवढा कंस आपल्याला वजा करायला पाहिजे म्हणजे राहणारा हा ACB राहणार. हां, किती वजा करणार सांगा. 360 मधनं 130 वजा करा. किती उत्तर राहिले सांगा. 230. असं त्याचं तुमचं त्याचा शेवटचा ऑप्शनल जो आहे चौथा तो ऑप्शनल त्याचं उत्तर आलं असतं. आलं लक्षात सगळ्यांच्या. ओके, याचं उत्तर येणार हा 130 आणि हा 230 एकूण होणार आहे ते 360. हां, याच्यानंतर आपण ह्या धड्यामध्ये जीवांचा आंतरविभाजन फिनॉमिना पण बघितला होता. इथं बघूया आता. AB and CD are chord intersected inside the circle at point E. AB and CD are two chords intersect at point. Two chords of the circles which are intersect at point E. 2 जीवा आहेत आणि त्या 2 जीवा ह्या सर्कलच्या आतमध्ये एकमेकांना छेदतात. त्याचं कॉमन पॉईंट आहे E. ह्याचं नाव आहे AB and CD.
आणि मग ए बी आणि सी डी अशा दोन जीव आहेत, त्या एकमेकांना इंटरसेक्ट होत आहेत. आणि इथं एईची लांबी दिलेली आहे 5.6, ई बीची लांबी आहे 10. त्यानंतर सीईची लांबी आहे, सीईची लांबी 8 आहे. आणि आपल्याला ई डीची लांबी काढायला सांगितली, डीची लांबी काढायला सांगितली. तर याचं उत्तर आपण कसं काढूया? ह्याचे पण ऑप्शनल आहेत, 7 आहे, 8 आहे, 12.2 आहे, 9 आहे. जीवांचं अंतर्विभाजन हा जो भाग होता, हा भाग आपल्याला कसा सॉल्व करायचा होता बघा. जीवांचे अंतर्विभाजन कसं होतं, जरा ज्यांच्या हे ईपासूनच स्टार्ट करायचं. ए ई बी किंवा एपासून एकदा एकडे जावा, एकदा बीकडे जावा, बरोबर. ईपासून एकदा सीकडे जावा आणि एकदम ईपासून एकदा डीकडे जावा. आहे असं मी लक्षात ठेवलं, तुम्ही तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवा. हे ए बी सी, आता ह्यात किमती भरूया. ए आहे 5.6 आणि ई बी आहे 10 आणि ई सी आहे 8 आणि ई डी आपल्याला काढायचं आहे. हे बघा, ह्याचं येणार 56, 10 गुणल्यानंतर असं होणार भागिले 8. 8 1 8, 8 7 56, असं करून याची लांबी 7 येणार. बघूया त्यातला अचूक पर्याय कोणता घेणार आहे तुम्ही. आता त्याचे ऑप्शन्स बघा कसे आहेत. 7, 8, 12.11.2, 9 यापैकी पहिला पर्याय तुम्ही तो त्या उत्तरामध्ये घेऊ शकता. म्हणजे अगदी बरोबर पहिला पर्याय आहे तो, त्याचं उत्तर 7 येणार आहे. याच्यावरचे अजून काही म्हणजे की आपण याच्यापेक्षाही अजून काही एक्झाम्पल्स आहेत, जरा जास्त आपण घेणार आहोत त्याच्याबद्दलचे. इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ट्वाइस ऑफ मेजर ऑफ ए इज थ्राइस ऑफ मेजर अँगल सी, देन फाइंड देअर मेजर ऑफ सी. In a cyclic quadrilateral, twice of angle A is thrice of angle C. In a cyclic quadrilateral, twice of angle A is a thrice of angle C. चक्रीय चौकोनी ABCD मध्ये A कोनाची दुप्पट ही C कोनाच्या तिपटी एवढी आहे, तर C ची माप किती येईल? एक चक्रीय चौकोनामध्ये, चक्रीय चौकोन ABCD असं त्याचं नाव आहे. आलं लक्षात? चक्रीय चौकोनाच्या बद्दल काय काय शिकलाय तुम्ही हे माहीतच होतं. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण कसे असतात? पूरक असतात. अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 बिकॉज दॅट इज सायक्लिक क्वाड्रिलेटरल. तो चक्रीय चौकोन आहे. टॉईस ऑफ अँगल ए इज इक्वल टू थ्राइस ऑफ अँगल सी. मी काय करतो इथं टॉईस ऑफ अँगल ए ह्या प्रत्येकाला 2 न गुणतो बघा. टॉईस ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 इंटू 2. ट्वाइस ऑफ अँगल ए इज इक्वल टू थ्राइस ऑफ अँगल सी. हे बघा 360 करून टाकूया. ट्वाइस ऑफ ए इज इक्वल टू थ्राइस ऑफ सी. ए कोणाची दुप्पट ही सीच्या तिपटी एवढी आहे, तर सीचे माप काढा. आता हे हाऊ मेनी 5 टाइम्स अँगल सी झाला बघा. आता अँगल सी इज इक्वल टू 360/5. 5 7 35, 5 2 10. परत एकदा बघा. ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ABCD हा चक्री चौकोन आहे, त्यामुळे त्याच्या समकोनाच्या मापांची बेरीज 180 असणार. इथं असं सांगितलं होतं ए कोणाची दुप्पट ही सी कोणाच्या तिपटी एवढी आहे, त्यामुळे आपण ह्याला 2 न गुणलं, ह्याला 2 न गुणलं, ह्याला 2 न गुणलं, कारण ए कोणाची दुप्पट ही 3 कोणा सी कोणा एवढी आहे, आपल्याला असं लिहिता येईल. हा एक भाग इथं समजून घेण्यासारखा होता. ट्राय टू अंडरस्टँड धिस. मी 2 न गुणलं, ए कोणाची दुप्पट ह्याची दुप्पट केली, ह्याची दुप्पट केली आणि ह्याची दुप्पट केली, आणि त्याने अशी कंडिशन सांगितली होती ए कोणाची दुप्पट ही सी कोणाच्या तिपटी एवढी आहे. म्हणजे 2 वेळा ए आणि 3 वेळा सी हे दोन्ही समान आहे, त्यामुळे 2 वेळा ए साठी 3 वेळा सी भरलं. हा आहे तसा लिहिला. एकूण झालं हे 5 वेळा सी झालं. आता 5 वेळा भागिले झालं आणि 360ला 5 न भागूया. 5 7 35, 5 2 10, 72 5 360 येणार, बरोबर ना. त्यामुळं सी कोणाचं माप किती असणार आहे तो तिथे 4 ऑप्शनल दिले होते. कुठला ऑप्शनल घेणार बघा तुम्ही. आता सी ह्या ऑप्शनलसाठी 36 आहे, 72 आहे, 90 आहे, 108 आहे. तुम्ही ह्यातलं कोणाचं मेजर जे घ्यायचं आहे यातला बी पर्याय घेणार, तो 72चा असणार. आलं लक्षात सगळ्यांच्या. हा ABCD हे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आणि ह्याची बेरीज होती. या धड्यामधला जर असं अजून एकदा म्हणजे अजून ह्याच्यातले काही जास्त सम आपल्याला घ्यायचे आहेत. आजच्या तासिकेपुरतं एवढं ठीक आहे. आज एवढ्याच याचा सराव करा. काही आपण जादा एक्झाम्पल्स आपण परत एकदा
बघूया. सर्वांनाही 9वीचे पण लेक्चर्स नीटपणे बघा. सर्वांना परत एकदा सांगतो आहे की परत एकदा सगळ्या टेस्ट म्हणजे चाचणी क्रमांक 1, 2, 3 9वीच्या अभ्यासक्रमावर आधारित तोही आपल्याला परत एकदा पूर्ण करतो आहे आपण. ह्याच्या पुढेही आपल्याला जायचं आहे. रेग्युलरच्या मुलांना टर्मिनलचा पोर्शन पूर्ण करण्याचा तमाम प्रयत्न आपण लवकरात लवकर करणार आहोत. तत्पूर्वी CETच्या मुलांच्याही जर असं शंका होत्या, त्यांनाही जर अशी मदत आपली असायला पाहिजे. आपली गणित मैत्री आहे. गणित मैत्री म्हटल्यावर गणिताच्या सर्व स्पर्शी असलं पाहिजे. गणिताच्या सर्व भागांना तो रिव्हिजनचा भाग उपयोग पडला पाहिजे. फारच पुढं न जाता आपण थोडंसं रिव्हिजन करतो आहोत. तुम्ही रेग्युलरची मुलं हे मिसलेनियस 3 सॉल्व करायचा तमाम प्रयत्न करत राहा. पाठिंबाच्या तासिका जरूर बघा. 9वीचे हे लेक्चर्स जरूर बघा. ह्या सगळ्या आपल्या चाचणीच्या तेवढा प्रॅक्टिस होईपर्यंत. ओके बाळांनो, ठीक आहे. मग लवकरच आपण पुढच्या तासिकेच्या वेळेला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांना जरूर सांगा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज. आमचा आनंद वाढवा.